वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आलेला मी श्रीराम कथेला, वावलीला रामकथा आहे तिथं आलेला मी। जब रघुराय तब आसन पर बिठाओगे, आसन पर बिठाओगे। आएंगे जब रघुराय तब आसन पर बिठाओगे, आएंगे जब रघुराय तब आसन पर बिठाओगे। मीठे मीठे वीर अपने हाथ से खिलाओगे, दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन भगति अमर, चौथी भगति मम गुण गण करई, कपट तजी गान राम सिया राम सिया राम जय राम सिया राम भगवान म्हणतात पहिली भक्ती संतांचा संग करणं। भक्ति की पहली पायरी जिसे कि भक्ति करना है वो पहले सत्संग में जाए। संतांच्या संगतीमध्ये जीव जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याला दुसरी भक्तीची पायरी त्याला सापडते। दुसरी कथा मम कथा प्रसंग व संतांच्या मुखातून त्याला कथा भगवंताचे गुणांवर ऐकायला मिळतात आणि भगवंताचे गुणानुवाद कथा त्याला ऐकायला मिळाली किंवा हळूहळू सुरू होतो तो किष्किंधा कांड। आणि या किष्किंधा कांडामध्ये प्रवेश करीत असताना आपल्या सर्वांना श्री हनुमानजीचं भजन
बाबांनी इथल्या निरोप घेतलावले कथेवरून त्यांना जरा काम आहे बाहेर चालले त्यावेळी त्यांना जरा दुसरे रामकथेला जायचं त्यावेळी म्हणून ते बाबांनी निरोप घेतलावले. सीता माता म्हणतात तू रामाचा सेवक असं होऊ शकत नाही. मी कसा विश्वास करू की तू रामाचा सेवक आहे. हनुमानजीने सीता मातेला ओळख देण्यासाठी मी रामाचा सेवक हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी काय म्हणतात हनुमानजी, माँ आपको भरोसा नहीं ना मैं राम का सेवक हूं तो सुनो. सीता माता प्रभू रामचंद्रांना ज्या नावाने हाक मारायच्या, तुम्हाला एक सांगतो, पती पत्नी मध्ये दोघांमध्ये एकमेकाला ठेवलेली नाव वेगळे असतात, ती कोणाला माहित नसतात. ते पती पत्नी एकमेकाला हाक मारताना एका वेगळ्या नावाने हाक मारतात आणि ते त्या दोघांनाच माहित असतं की बाबा हे. समोर आरती चालू आहे आणि श्रीरामाची आरती चालू आहे तिकडे आणि पब्लिक बघा इथे फुल पब्लिक आहे आरतीसाठी. म्हणजे रोज अशीच पब्लिक असते रामकथेला. ही श्रीकांत गायकरांनी आयोजित केलेली रामकथा आहे. सर्वजण इथे 7 दिवसाची रामकथा आहे. फुल पब्लिक आहे इथे. त्याचा समाप्त झालेला आहे. आता जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. जेवायला आता जातात तिकडं दर्शन चालू आहे आणि आता जेवण पण चालू झालेलं आहे. आता जेवणासाठी लाईन लागले. पब्लिक बघा आता एवढी भोजनासाठी भोजन चालू आहे आणि एवढी पब्लिक आहे. अजून तिकडे लाईनीला जात. लाईन पूर्ण झाल्यावर इकडे आम्हाला लवकर जागा भेटली म्हणून आम्ही लवकर आलो जेवायला. भोजनासाठी भोजन चालूच आहे. आपल्याला आम्ही आता निरोप घेतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.